ठाण्याच्या वंदना परिसरातील दृश्य तुम्ही पाहता। या ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाणी साठलेलं असून या ठिकाणी नागरिकांचा आता असा या रस्त्यातून वाट काढत असा प्रवास सुरू आहे। जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठलेलं असून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सर्व रस्त्यांना आता नदीचं स्वरूप जे आहे ते आता प्राप्त झालेलं आहे आणि यातूनच मार्ग काढत आता हे ठाणेकर नागरिक जे आहेत ते आता जात आहेत। ठाण्याच्या वंदना परिसरातील हे दृश्य तुम्ही लोकमतच्या माध्यमातून पाहताय। रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि या ठिकाणी अनेक रस्ते जे आहेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते। आता पावसाचा वेग थोडा मंदावला जरी असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणची नाले सफाई झाले की नाही असा देखील प्रश्न उद्भवतोय। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते आता साठलेलं आहे। हे दृश्य तुम्ही पाहताय वंदना बस डेपो परिसरामधील ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेले सेक्शन पंप देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लावण्यात आलेले, मात्र या ठिकाणी गुडघाभर पाणी साठलं असून अशा प्रकारे नागरिक जे आहेत ते आता स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी रस्त्यावरून जे आहे त्याचा प्रवास करत आहेत। त्यामुळे हा पावसाचा वेग कधी कमी होईल आणि पाण्याचा निचरा कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रणजित इंगळे, लोकमत, ठाणे।